आणि आपण इथे येताच पावसाने त्याची हजेरी लावलेली आहे सोबतच आम्हाला खरंच वाटतं की आम्ही पंढरीच्या वारीत सहभागी झालो का काय आम्हाला थोडंसं फील झालं वारीला गेल्यासारखं वाटलं आम्हाला आनंद होईल तुमच्या बरोबर आम्हाला फोटो मिळेल चालेल चांगली गोष्ट आहे नवीन पिढीसाठी तुम्ही चांगला संदेश देताय त्याच्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू याला म्हणतात आशीर्वाद याला म्हणतात प्रेम म्हणजे अचानक भयानक जे मिळालेलं प्रेम असतं ना ते अनबिलिव्हेबल असतं विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहीन सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त दवाखान्यातून करी कोण धावाधाव खास कोण बांधतो रे आस कोण पुरवितो श्वास लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून की हे काळाचे सावट जावे निघून लांबून पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन सारे निवारून मग पंढरीस मी जाईन बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन आपण इथे येताच पावसाने त्याची हजेरी लावलेली आहे सोबतच आपलं रिहर्सल तर चालूच आहे त्याच्यावर पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे पावसाची सुद्धा इच्छा आहे रिहर्सल करण्याची असं वाटतंय बघा पूर्ण बाजूला नदी आहे आणि नदीमधला जो फील आहे ना भाई एक नंबर कसलं भारी वाटते माहिती आहे का ते हे बघा हा इथला मेन ब्रिज आहे डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेल पूर्ण लोकेशन काय ते तुम्ही एकदा तरी नक्की या व्हिजिट करा तर आता आपण करणार आहोत रिहर्सल तर जाऊया आणि करूया रिहर्सल लचको कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्र सदाशिव तोरवे यांच्या संकल्पनेतून प्रति पंढरपूर आळंदी येथे साकारलेले आहे विठ्ठलाची भव्यदिव्य मूर्ती येथे आहे आणि नदी किनारी असलेली जागा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सजवण्यात आलेली आहे आपण इथं बघू शकता का नदीला पण पूर आहे त्याच्या बाजूला घाट केलेला आहे आणि भविष्यामध्ये येथे बोटिंग सुरू करण्याचा विचार त्यांचा आहे रात्रीच्या वेळी येथे खूप चांगला व्ह्यू असतो आपण बघू शकता जाणारे येणारे सर्वजण प्रत्येकजण इथे गाडी थांबवल्याशिवाय पुढे जात नाही तर हे आहेत आपले कॉस्ट्यूम डान्सचे बघा पण आहे बरेचसे हे सगळे इक्विपमेंट्स आहेत ऑर्नामेंट्स आहेत प्रॉपर्टीज आणि हे आपले कॉस्ट्यूम आहेत तर आपण आता रेडी होऊयात पटापट आणि मग आपण परफॉर्म करूया आपला डान्स छोटासाच आहे बट ठीक आहे ना करूयात चला
माझं तरी झालं आहे, त्यांचं बाकी आहे. आता रोशनदाई त्याचा काय आपलं काय म्हणू शकतो ड्रेसिंग होतं माझ्या, तर रोशनदाईचा रेडी होतं त्याचा आता डान्स आहे. आणि हे आपले चिल्ले पिल्ले यांचा डान्स झाले कारण मला यायला उशीर झाला. तर मग आपण आत्ता माझं तर झालं आहे, आता आपण जरा फोटोज वगैरे क्लिक करणार आहोत. त्यांचा तुम्हाला थोडाफार BTS दाखवेन मी. आणि याचा जो फुल डान्स आहे ना तो चॅनलवरती अपलोड होईल कोणाच्या, तर रोशन डान्स ग्रुप इंडिया या चॅनलवरती. मी त्याची चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन नक्की बघा तुम्ही पोस्ट झाल्यावर आषाढी एकादशीच्या दिवशी. तर बघूया आपण पुढे आता कसं होतं आहे काय होतं. मी तर आता चेंज करेल जरा फोटोज वगैरे क्लिक करून आणि देन बघूयात पुढचं कसं काय ते. झाला तो घेतलास तू, तिथेच मी बोलत बोलत पायऱ्या चढतोय, बोलत बोलत पायऱ्या चढतोय. मी तुझ्या समोर तुझा फेस आहे का बॅक आहे तुझी? फेस आहे, तुझा फेस आहे. बॅक आहे. हां 1 2 3 4 हां 5 6 7 टर्न. येस 1 2 3 4 5 6 7 8 ला वरती आलो. ओके डायरेक्ट तिथून कट टू तिथून सुरू होईल. चालेल. हा पूर्ण आपला फायनल टचअप चालू आहे. फायनल जो सेटअप आहे आपला गाण्याचा जो एंडअप आहे फायनल, तो इथे काम चालू आहे. त्याचं आपलं सगळं प्रॉपर्टीज आपण रेडी करतो आहे. हे बघा आमचे छोटे वारकरी, आमच्या छोट्या वारकरी झेंडा फिरवताना. ही संस्कृती ही परंपरा आपण टिकवली पाहिजे प्रत्येकाने. तर हे आहे आपला सेटअप. आपण आता करणार फायनल आउटपुट. चल बघूया आपण काय होते ते. वन टू जम्प. रे कर. उडी मार, जम्प मार. टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव. बोल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हाला खरंच वाटतं की आम्ही पंढरीच्या वारीत सहभागी झालो का काय. आम्हाला थोडंसं फील झालं वारीला गेल्यासारखं. तुम्ही सगळं तुम्ही विठ्ठलाचं परिधान आणि तुम्ही खरं सगळ्या माऊलीचं रूप तुमच्यामध्ये दिसतं. खूप छान पद्धतीने वाटतं. थँक्यू. वारीला गेल्यासारखं वाटलं. आम्हाला आनंद होईल तुमच्या बरोबर आम्हाला फोटो मिळेल. चालेल. आणि शिवधर्म वृत्तपत्र शिवधर्म आमचं पेपर आहे वृत्तपत्र, त्याच्यात आपलं अरे वा वा असे तुमच्यापैकी एकाला कोणाला आम्ही पाठवून एकमेकाला चला एक ग्रुप फोटो काढायला. याला म्हणतात आशीर्वाद, याला म्हणतात प्रेम. म्हणजे अचानक भयानक ते मिळालेलं प्रेम असतं ना, ते अनबिलिव्हेबल असतं आणि शॉकिंग असतं. तर चांगलं वाटतं सगळं बघून. तर आपण आता क्लिक करूया फोटोज अँड ऑल. लेट्स गो. मध्ये बघूनच आम्ही इम्प्रेस झालो की वारीला गेल्यासारखं फील झालं आम्हाला. खूप आम्हाला असं वाटलं की आम्ही कुठं पंढरपुरात आलो का. वरती पंढरपूरच आहे, असं वाटलं की साक्षात पंढरपुराला गेल्यासारखं वाटलं आम्हाला. अरे बापरे. बघूनच असं वाटलं की आम्हाला खरंच पंढरपुरात आलो का की, असं आम्हाला फील झालं. छान आहे, छान उपक्रम. रात्री आलो 11 वाजता इथे, तुफान पाऊस होता. आम्हाला काही चिंता जमणार नाही. आम्ही आज सकाळी 10 वाजता सुरू केले, ते आता अजून आहे. चांगली प्रगती आहे, चांगली गोष्ट आहे. नवीन पिढीसाठी तुम्ही चांगला संदेश देताय, त्याच्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. प्रेरणा घेण्यासाठी चाललाय म्हणजे तो आता म्हणजे देवधर्माकडे आता नवीन पिढी आता वळत नाहीये. म्हणजे वळायला पाहिजे. आपली जी परंपरा आहे हिंदू धर्माची परंपरा कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे. योगायोग पांडुरंगाच्या मनात होतं. योगायोग झाली. पंढरीची वाट संसाराची सोनिया गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण. खूप आनंद झाला खरंच. नवीन पिढीसाठी चांगला संदेश देत आहे. संघटना ह्या गोष्टीला पुढाकार घेते. आमची पुरोगामी संघटना आमची कसं आहे, पुरोगामी पत्रकार संघटना आमची. पुरोगामी विचार आम्ही धारा घेऊन पुढे चालतोय. ओके. पुरोगामी सगळं आम्ही पुरोगामीचे विचार घेऊन चालतोय. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुरवची. ओके ओके. मी रायगड जिल्हा अध्यक्ष. आम्ही ती संस्कृती पुढे घेऊन जातोय. त्याचा वारसा तुम्हाला बघतील क्षणी आम्ही काय बोललो की आम्हाला काहीतरी वाटला. बरोबर आहे. जसं आता नवीन पिढी आहे, तुम्ही आमचं तर वय झालंय, नवीन पिढीचे तुम्हाला जर असं वाटतंय की तुमचं काहीतरी पुढे करावा, चालू ठेवा. हा, हे खूप महत्वाची गरज आहे. गरज आहे, काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. आणि तुम्ही वारसा चालू राहा, खूप अभिमानाची गोष्ट आहे ही गोष्ट. अलग लक्षात हो. पिढीला लोक आहेत. धन्यवाद धन्यवाद. काळाची गरज आहे. काळाची गरज आहे म्हटलं. धन्यवाद धन्यवाद. हे जे ड्रेसिंग केलंय तीच संस्कृती आहे मराठी. अरे धन्यवाद. सगळं काय आलं आज तुम्ही असं आहे ते. तरुण मुलं किंवा आज मॉडर्न युगामध्ये, आजच्या युगात मॉडर्न युगामध्ये तुम्ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती जोपासताय. सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट आहे. ही पण मुलं तुमच्या संस्कारामध्ये चालतील. बरोबर आहे. थँक्यू. हो चालेल 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 चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इसको कहते हैं डांस की रिहर्सल सक्सेसफुल. एवढं भारी वाटतंय, सिरियसली भारी वाटतंय बघा. दोन्हीकडे ब्लॉगिंग चालू आहे. खतरनाक वाटतंय एकदम. म्हणजे जी मस्त, म्हणजे काय स्पीचलेस आहे खरं म्हणजे. तर कसं बघायला गेलं तर स्पीचलेस आहे. बट थँक्यू सो मच. हे आपल्यासुद्धा पनवेलचेच आहे, पनवेलचे होते हे सगळे पत्रकार आहेत, तसं त्यांनीच म्हटलं. तर भारी वाटते, मी स्पीचलेस आहे. तर थँक्यू सो मच त्यांना सर्वांना. आणि जो आजचा जो व्लॉग आहे तो आता आपण इथेच एंड करूया आणि भेटूया आपण पुढच्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर तब तक के लिए टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्वात मेन, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला माहिती आहे तुम्हाला लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअरसुद्धा करायची. आणि जर चॅनलवरती नवीन असाल ना, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. तर बाय बाय, भेटूया पुढच्या नवीन अशा धमाकेदार ब्लॉग. बाय बाय.